केंद्र सरकारची योजना आणि आपली नमो महासन्मान योजना आहे, या दोन योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 54,000 कोटी रुपये आपण जमा केलेले आहेत। नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची तारीख अखेर बदल करण्यात आलेली आहे। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची तारीख आता या ठिकाणी चेंज करण्यात आलेली आहे। नवीन तारीख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जाहीर करण्यात आलेली आहे। आज झालेल्या विशेष अधिवेशनामध्ये ही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। त्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची तारीख म्हणजेच अधिकृत तारीख आज जाहीर करण्यात आलेली आहे। नेमकी तारीख काय आहे ते जाणून घेणारच आहोत। त्याआधी महत्त्वाची माहिती देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्याचबरोबर अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते देखील लाईव्ह दृश्य या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। आणि व्हिडिओच्या शेवटी नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची अधिकृत ओरिजिनल तारीख आपण या ठिकाणी पाहणार आहोत। नमस्कार, मी दीपक, आपण पाहताय किसान मराठी न्यूज। शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी येणार हा प्रश्न सातत्यानं शेतकऱ्यांच्या मनामध्ये डोकावत होता, घोंगवत होता। मात्र त्याचं उत्तर अखेर या ठिकाणी भेटलेलं आहे। कारण नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची ओरिजिनल अधिकृत तारीख अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये स्पष्ट केलेला आहे। तर शेतकरी बांधवांनो, बघा की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार। तर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे, अशा शेतकऱ्यांनाच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वितरित केला जाणार आहे। बघा, सध्या जर आता डाटा जर बघितलं तर जवळपास 42,342 शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आल्याची माहिती देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष अधिवेशनात दिलेली आहे। त्यामुळे जवळपास 42,000 पेक्षा शेतकरी नमो शेतकरी योजनेतून वगळण्यात आल्याचं आता समोर येत आहे। आता यांना का वगळण्यात आलं त्याचं स्पष्टीकरण देखील या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे। यामध्ये जर पाहिलं तर अनेक शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेलं नाहीये, अशा शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। त्याचबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांच्या आधार कार्डवरती त्यांचे जन्माची स्पेलिंग, जन्मतारीख चुकीची असेल किंवा त्यांच्या नावाची स्पेलिंग चुकीची असेल किंवा गावाची स्पेलिंग चुकीची असेल, अशा शेतकऱ्यांना या योजनेतून डच्चू देण्यात आलेला आहे। म्हणजे त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेतून वगळण्यात आल्याचं त्यांनी विशेष अधिवेशनामध्ये सांगितलेलं आहे। शेतकरी बांधवांनो, आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी येणार ते पाहूया। बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता ज्या काही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे, अशा शेतकऱ्यांना देखील नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता दिला जाणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुमची या ठिकाणी तुम्ही फार्मर आयडी काढलेला असेल, त्याचबरोबर EKYC केलेला असेल, आधार लिंकिंग केलेलं असेल, बँक खाते अपडेट केलेलं असेल, तर तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाहीये। कारण त्या ठिकाणी तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वितरित केला जाणार आहे। तुम्हाला कसल्याही प्रकारे अडचण येणार नाहीये। जर यापैकी समजा तुम्ही EKYC केलेलं नसेल, फार्मर आयडी काढलेलं नसेल किंवा बँकेचं जे काही पासबुक असेल किंवा बँक खातं तुम्ही अपडेट केलेलं नसेल, तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी मिळणार नाहीये। आता थेट पाहूया की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता अखेर कोणत्या तारखेला तुम्हाला मिळणार। तर शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता येणाऱ्या 15 ऑगस्ट 2026 सकाळी 10:35 थेट DBT द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वितरित होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या विशेष अधिवेशनामध्ये दिलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। शेतकरी बांधवांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या किसान मराठी न्यूजला सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।